हॅलो, कशा आहात सगळे मजेत ना? तर इकडे आम्हाला ना सकाळ-सकाळी उठावं लागलं कारण की ना आम्हाला आज बाहेर जायचं होतं. रिलेटिव्हमध्ये काहीतरी कार्यक्रम होता तिकडेच मला जायचं होतं. परंतु मग आदल्या दिवशी मला सांगितलेलं होतं की लवकर उठ असं म्हणून आणि मला जर कोणी सांगितलं की लवकर उठ म्हणून, तर मी खरं सांगू तर मी त्या दिवशी लवकर कधीच उठत नाही. म्हणजे कोणाला असं वाटू शकतं की मुद्दामून करते, परंतु मुद्दामून नाही करत. मला त्या दिवशी जागच नाही येत. म्हणून पण आज काय झालं माहिती आहे का? मी बिना अलार्मची उठून गेलेली होती. कारण मला जिथे जायचं होतं तिथं मी जाण्यासाठी खूप एक्साइटेड होती. कारण की मी खूप ऐकलेलं होतं की जायला पाहिजे असं तसं म्हणजे खूप खूप भारी नाही आहे ते. म्हणजे जिकडे नवस वगैरे देतात तशीच गोष्ट आहे तिथं. पण मी कधी गेलेली नव्हती म्हणून मला तर ते कधी फिरायला सांगितले की मला तर खूप जास्त आनंद होतो. त्यामुळे म्हटलं चला या निमित्ताने आपल्याला फिरणंसुद्धा होऊन जाईल म्हटलं. कारण की मी ती कधी बघितलेली नव्हती ती जागा. म्हटलं चला तर मग आम्ही त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी अंघोळीच्या अगोदर पीठ वगैरे मळून घेतलं. बाकीचे काही पोहे वगैरे बनवायचे होते ते भिजवून दिले आणि मग नंतर अंघोळ केली. नंतरचा जो पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या मला ते मी इकडे बनवून घेतले. पोहेसुद्धा लगेच बनवून घेतले मी कारण मला टिफिनला अंशूचे पप्पा येणार नव्हते आमच्यासोबत म्हणून त्यांचासुद्धा पोळ्या करायच्या होत्या आणि अंशूसाठी टिफिनसुद्धा मला घ्यायचं होतं कारण की तिथं जे काही असेल तर ते खाणार नाही, नॉनव्हेज होते तिथं. त्यामुळे इतर दुसरं काही राहिलं असतं त्याने खाल्लंच नसतं कारण की तो बाहेर काहीही खात नाही, त्याचं अशी सवय आहे. रिक्षा करून आम्हाला ज्यांच्या घरी जायचं होतं त्यांच्या घरी गेलो आम्ही, परंतु त्यांचं तर आवरलेलंच नव्हतं. मी तिथं जाऊन तर शॉकच झाली. म्हटलं मग आम्हाला का बोलवलं तुम्ही इतक्या लवकर? कारण की माझे जे बाकीचे कामं होते, जे कपडे धुणं म्हणा किंवा भांडे घासणं म्हणा, जे मी स्वयंपाकाचे भांडे तर राहिलेलेच होते. म्हटलं ते होऊन जातील, परंतु ते बोलले नाही आता आलेलेच आहे तर थांबून जा असं म्हणून मग आम्ही त्यांच्याजवळ निदान आम्ही 2-3 तास आम्ही टाईमपास केला आणि त्यानंतरच आम्ही निघालो आणि मग गाडीसुद्धा त्यांची कुठेतरी बाहेर गेलेली होती. त्यामुळे मग आम्हाला जरा जायला उशीरच झाला. मग आम्ही गाडी वगैरे आली आणि गाडीमध्ये मग आम्ही बसलो मस्त असा प्रवास सुरू झाला. खाली उतरलो गाडीच्या. त्यानंतर त्या कार्यक्रम तर अर्धा झालेलाच होता कारण की आम्हाला जरा उशीरच झालेलं होतं यायला म्हणून. खाली आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांची भेटीगाठी झाल्या. मग सगळं आम्ही एकमेकांशी बोललो की कशा आहात, काय आहात म्हणून असं म्हणून सगळ्यांशी बोलणं झालं. कारण खूप दिवसानंतर असं मीटअप होतं कारण की आमच्या इथं हळदी-कुंकूसुद्धा करत नाही म्हणून की सहसा कोणी येत नाही. खूप लोकं करतात म्हणजे खूप कमी करतात, परंतु आम्ही करत नाही म्हणून आमच्या घरी कोणी जास्त येत नाही. ज्यांच्या घरी जायचं असतं तेव्हा आपल्याला काही वेळ नसतो म्हणून मग ते राहूनच जातं. मग असं कुठेतरी कार्यक्रम राहिला की तेव्हाच भेटीगाठी होतात. मी तर जास्त करून कोणाला ओळखतही नाही, परंतु मला जसं सांगतात तसे मी हो हो म्हणून पाया वगैरे पडून घ्यायचे, झालं आपलं काम. त्यानंतर आम्ही मस्त गेलो मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. आधीच बोलली तुम्हाला नॉनव्हेज होतं म्हणून मी एक ताट तुम्ही माझं बघितलं असेल, मी एकदम उगाच असं घेतलेलं होतं. खूपच कमी मी जेवण घेतलेलं होतं कारण की मला नाही जेवायचं होतं, परंतु प्रसाद म्हणून मला सासूबाईंनी सांगितलं होतं की खावंच लागेल म्हणून थोडं मी ते घेऊन घेतलं ताटामध्ये म्हणून ते थोडं खाल्लं. त्यानंतर थोडा मी तिथं वेळ बसलो आणि घरी आलो. घरी यायला निघालो. मग त्यांनी आम्हाला सोडून दिलं रस्त्यापर्यंत. मग त्यानंतर घरी आल्यानंतर बघते तर काय एवढा सगळा पसारा करून ठेवलेला होता अंशूच्या पप्पांनी. म्हणजे एकच माणूस घरी होता तरीसुद्धा त्यांनी एवढे भांडे काढून ठेवले होते. कुठून काढले होते काय माहिती. आणि काय सगळे अंड्याचे टर्फलं हे ते सगळा काय कचरा गॅस ओट्यावरच ठेवलेला होता. मी तोंडसुद्धा धुतलं आणि फक्त साडी चेंज केली आणि हातातले जे होते ॲक्सेसरीज ते सगळे काढले आणि लगेच लागली कामाला. म्हटलं जर मी तोंड धुवायला बसली ना मग मी डायरेक्ट बसून घेतलं एका ठिकाणी तर मग माझी कामं राहून जातील. म्हणून म्हटलं आता ते राहू दे, तोंड वगैरे फ्रेश होण्याचं राहू देते. अगोदर माझे जे कामं आहेत ना म्हटलं ते करून घेते. म्हणून मी आधी भांडे वगैरे घासायला घेऊन घेतले कारण की मला ते खूप कसं तरीच होत होतं खरं सांगू तर. मला अजिबात आवडत नव्हती तो गॅस ओटा बघून. मग म्हटलं चला पटकन ते स्वच्छ करून घेते. आणि तुमच्याही घरी असंच तुम्ही कुठे बाहेर गेले तर तुमच्यासोबतही असं होतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.